जे लोक म्हणतात ना कॅप्टन कॅप्टन म्हणतात, पण त्यावेळेला सुरुवातीला वावीमध्ये लोक सगळं हाँगकाँग हाँगकाँग या नावाने ओळखायचे. त्याला वर्गमित्र म्हणून गेले सुद्धा लागला आज वाटते. असा वर्गमित्र त्या टायमाला होता, पण आता वर्गमित्राचं म्हणून तू असं बोलण्याच्या लायकीचं नाही. भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे समोर आलेले आहेत. अनेक तक्रारी देखील दाखल झाल्यात. मात्र हाच भोंदूबाबा अशोक खरात हा मूळचा कहांडळवाडीचा. प्राथमिक शिक्षण त्यांनी कहांडळवाडीत घेतलं. मात्र त्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत त्याचं शिक्षण झालं हे कहांडळवाडीपासून 3 किलोमीटर असलेल्या वावी गावातील शाळेत. आणि वावी गावातच त्याच्या वर्गात असणारे काही मित्र आत्ता माझ्याबरोबर आहेत, जे 6वीपासून तर बोर्डाची परीक्षा 83ची परीक्षा बोर्डाची जी होती 10वीची ती देण्यापर्यंत ते बरोबर होते. असे सगळे मित्र आहेत. काय नाव तुमचं आणि किती वर्ष तुम्ही बरोबर होता? मी 6वी 7वी 8वी 9वीपर्यंत एकाच बेंचवर बसायचो आम्ही. म्हणजे शाळेमध्ये थोडा तो ॲडव्हान्स होता. शिक्षक लोकांना सर डायरेक्ट तो असं बोट वर करायचा, जास्त बोलायचं नाही, गप्प करायचं. आम्हाला के आर पाटील सर राहायचे. ते के आर पाटील सर असे समोरून आले तर त्यांच्यावर डायरेक्ट असं बोट करून तो धावून जायचं. आणि 2 लाकडं समोर राहायचे. के आर पाटील सरांची ढेर मोठी, त्यांना का पुढे घुसता येत नव्हतं. मग के आर पाटील परत सरत मागा जाईल, रिटर्न जायचे. काय अजून काय काय आठवतंय शाळेतले असे किस्से का जे तुमच्या लक्षात राहतील? लक्षात आलं काय, तसं तो फोडसरच होता जास्त पहिल्यापासून. म्हणजे ते अशी जी चर्चा सुरू आहे का तो घरून अंडे आणायचा आणि शाळेत विकायचा, असं कधी? ते अंडे आणत होता. शाळेत दप्तर आणला का अंडे घालून आणायचं आणि इकडे अंडे विकायचं होतं. ते अंडे विकत होता शाळेमध्ये आलो. शाळेत आपण म्हणतो ना की कधी कधी जर अभ्यासात कच्चा असला तर कॉपी करतो, असं काही तुम्ही तर बेंचवरच होते म्हटल्यावर कधी असं पाहिलं का? कॉफीचं नाही एवढं, पण कच्चाच होता तो अभ्यासाला. एवढा हुशार नव्हता अभ्यासाला तो. अजूनही काही त्याचे वर्गमित्र आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. काय नाव तुमचं आणि काय नेमकं कसा तुमचा काय अनुभव आहे? माझं नाव एकनाथ टिक्कल. आम्ही एकाच शाळेत 83-84ला 10वीतला होतो. 82-83ला. पण तो शाळेमध्ये ना व्यवस्थितच होता. पण शाळेनंतर तो काय हे झालेलं आहे, बाहेर गेले होते काही सांगता येत नाही. पण तरी बी शाळेमध्ये आम्ही कबड्डी खेळायला 1 नंबर राहायचे आमच्यावाली. किती ताकद किती असली, 4 पोरं जरी लटकले त्याला कबड्डीला तर तो कबड्डीला तो ओढूनच नेत होता. काय तुम्ही म्हणले की टोपण नावाने एकमेकाला तुम्ही हाका मारायचे, काय काय होतं ते? त्याला आम्ही फक्त खरात येली या नावाने हाका मारायचो. आणि तो तुम्हाला काय म्हणायचं? तो टिक्कल ईडी म्हणायचा. माझं नाव एकनाथ. मग आता तुम्ही शिक्षण झाल्यानंतर परत किती वेळा तुमची भेट झाली? आमचं शिक्षण झाल्यानंतर आम्ही 10वीला शाळा सोडल्यानंतर त्याची आमची 7-8 वर्षांनी भेट झाली. तर तो 7-8 वर्षांनी मला स्टँडवर भेटला, म्हणजे बस स्टँडवर. बस स्टँडवर भेटल्यावर तो मला म्हणे, काय टिक्कल काय चाललं? काही नाही म्हणलं, बसलं गप्पा मारीत. तर मग म्हणे, काय रस बीस घेणार का? म्हणलं हा घेणार म्हणलं. मग आम्ही काय त्याला ओळखलं नाही. पण ते नंतर मग रस पेल्यावर त्या जोडीदाराला विचारलं, त्या टपरीवाल्याला, म्हणलं हा कोण? तर तो म्हणतो तो शाळेतला दोस्त म्हणे. मग शाळेतला दोस्त म्हणलं माझी टोपी पेटली. म्हणलं हा खरात का? म्हणे हा हो खरात म्हणे. त्याच्यानंतर माझी काही गाठ भेट झालीच नाही. अजूनही काही मित्र आपण त्यांनाही विचारणार आहोत. काय तुम्ही बी एकाच वर्गात होते, शाळेत शिकले, काय आठवतं, काय आठवणी, कसा होता तो? म्हणजे आज जसं एकाने सांगितलं की शिक्षकांनाही तो दम द्यायचा, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे 6वी 7वी एकत्र होतो. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही पुढे होतो, तो आमच्या पुढे होता. नंतर नापास होतो, तो आमच्या बरोबर आल्यानंतर 10वीपर्यंत मार्च 83पर्यंत आम्ही बरोबर होतो. मार्च 83च्या 10वीपर्यंत पेपर दिलेले सर्व. तसा वर्गामध्ये हुशार नव्हता एवढा विशेष तो. आणि मग 10वी नंतर विशेष काही आमचं त्याचा कॉन्टॅक्ट आलेलं नाही. पण मग अचानक तो कुठे नेव्हीमध्ये सर्व्हिसला वगैरे होता असं नंतर समजलं. आणि जेव्हा प्रत्यक्ष भेट काही झाली नाही, पण तू भेट झाले लोक तो म्हणे मी हाँगकाँगमध्ये होतो, अमक्या देशात होतो, तमक्या देशात होतो. आणि आता जे लोक म्हणतात ना कॅप्टन कॅप्टन म्हणतात, पण त्यावेळेला सुरुवातीला वावीमध्ये लोक सर्व हाँगकाँग हाँगकाँग ह्या नावाने ओळखायचे. बरोबर आहे की नाही? हे हाँगकाँग हाँगकाँग ह्या नावाने ओळखायचे. आता कॅप्टन वगैरे नव्हते म्हणत कोणी, त्या हाँगकाँग ह्या नावाने ओळखायचे त्याला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, कुठे गेला, कसा मोठा झाला, तो प्रत्यक्ष नेव्हीमध्ये होता की नाही होता याच्याविषयी आम्हाला काहीच आयडिया नाहीये. एवढी माहिती. हाँगकाँग हा नेमका काय किस्सा आहे? का बरं? हे देशामध्ये जो फॉरेन मध्ये असल्यामुळे त्या तिकडे देश आम्हाला असायचा, तो एखादा तिकडे देश असेल हाँगकाँग नावाचा, आणि त्या देशामध्ये तो जॉब वगैरे करत असेल, मग तो तिकडून आल्यावर त्याला हाँगकाँग म्हणायचे. हाँगकाँग पूर्ण हाँगकाँग म्हणायचे. तुमचा काय अनुभव आहे? तुमच्याही तो वर्गात होता, काय काय आठवतं? 10वीला 83 साली होतं आमच्या बरोबर.
त्यावेळी परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्याची. राहणीमान साधं सिंपल, कपडे जुने पाणी एकदम, बाकी काही जास्त काही नाही. मंदिरात नेहमी भेट व्हायची ईशानेश्वर मंदिरात. तुम्ही जायचे तिथं मंदिरात भेट व्हायची, काय कधी असं काही होईल असं वाटलं होतं का? नाही, असं स्वप्नात तर कल्पना नव्हती असं होईल म्हणून. तुम्ही आता वर्गमित्र आहात, सगळं काही आहे, तुम्ही किस्से सांगितले, तो भांडकर होता, शिक्षकांना दम द्यायचा, त्याला हाँगकाँग म्हणायचे. आज हे सगळं काही समोर आलंय. आता जे काही व्हिडिओ समोर आले, ज्या महिलांनी तक्रारी दिल्या, वर्गमित्र म्हणून काय वाटतं तुम्हाला? आज वर्गमित्र म्हणून म्हणण्यात म्हणजे त्याला वर्गमित्र म्हणून घेणे सुद्धा आम्हाला आज लाज वाटते, खरं सांगायला काही हरकत नाही. आणि खूप किळसवाना प्रकार आहे. आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण स्त्रीला खूप महत्त्व देतो, पण त्या स्त्रीचे म्हणजे तिच्या इज्जतीचे खेळणं, तिच्याची छेडछाड करणं, अत्याचार करणं हे प्रकार आमच्या कुठल्याही मित्र कंपनीला मान्य झालेले नाही आहे आणि ते आमच्या डोक्याच्या बाहेर विषय गेलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या विषयावर जास्त काही बोलण्यास उत्सुक नाही आहे. हे समजलं तुम्हाला काय वाटतं की जसं आता तुम्ही वर्गात होते, सगळं होतं, तो तुम्हाला टिक्कल ईडी वगैरे असं म्हणायचं, पण आता काय वाटतं असं पाहिलं? नाही, असं पाहिलं ते व्यवस्थित नाही. ते त्यांनी हे कृत्य केलं नाही, हे व्यवस्थित वाटत नाही आम्हाला. हे चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे. हे असं करायला नको होतं. ते त्याच्या हातून कसं काय झालं आणि काय केलं हे आम्हाला बी काही सांगता येत नाही. त्यांनी हे करायलाच नको होतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जसं सांगितलं त्यानंतर भेट झाली का तुमची कधी? शाळा संपल्यानंतर किती वेळा भेट झाली? शाळा सुटल्यानंतर मला 3 वर्षापूर्वी एकदा भेटला होता. असं रोडवर भेटला होता, रस्ते उगाच चालला होता. मी काय ते ओळखलं आणि तिने मला ओळखलं. मला जोरशात म्हणलं, रक्टे. नंतर जो ओळखलो, म्हणजे तुम्ही कोण? हो, मी कॅप्टन. हो, मला तर बोलला ते आम्हाला तो, तशी काही अडचण असली तो म्हणजे मंदिरामध्ये म्हणून मला काही अडचण नाही म्हणली, माझे व्यवस्थित चालू म्हणून, मला तशी अडचण काही नाही. मला त्यांनी बोलवलं होतं पण मी नाही गेलो. आता काय वाटतं, जे आता सगळं समोर आलंय, इतक्या महिला पुढे येत आहेत, जे काही व्हिडिओ समोर आले, वर्गमित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? असा वर्गमित्र त्या टायमाला होता, पण आत्ता वर्गमित्राचं म्हणून तो असं बोलण्याच्या लायकीचा नाही. तो असा श्रीमंतीने तिने अत्याचार केला ना, मित्र म्हणून नाहीच आहे तो आता. असं आणि निश्चितच अजून एक इथले व्यावसायिक देखील आहे वावी गावातले आपल्याबरोबर, की जो या वावीतून कांडळवाडीकडे जायचा, त्यावेळेस तो यांच्या दुकानावर अनेकदा थांबलेला आहे. किती वेळा तुमचा संपर्क आत्तापर्यंत त्याच्याशी आला आहे? बऱ्याच वेळेस तो ज्या वेळेस त्याच्या आई वडिलांना भेटायला जायचा ना, त्यावेळेस तो म्हणजे आमची वावीची भेळी प्रसिद्धच आहे. बॉम्बेचा माणूस आता भेळ घ्यायला यायचा, गाडी तिथं लावणे, तिथं बसणे, माझ्याकडं थोडं 2 गोष्टी बोलणे आणि बोलल्यानंतर भेळ घेऊन आलं निघून जायचं त्याचं कांडवडीला वगैरे असं. आणि त्याच्यामुळे त्याचं माझं थोडंसं संपर्क वाढत गेला बा असं वावीचा. आणि पूर्वी मी राहायला चिंचोलीकरला होतो आणि आम्ही व्यवसायानिमित्त वावीला येत जायचं, त्यामुळे सायकल प्रवास असायचा आमचा. त्यामुळे सगळी कांडवडी आमच्याकडं प्रेमाने बघते आणि सगळी ओळख तिची सायकल प्रवास असल्यामुळं. अशा पद्धतीने तो आमच्याकडे यायचा, बसायचा वगैरे. 2008 मध्ये मंदिर सुरू झालं, त्याच्या आधी तो कुठं होता काय माहिती आहे का तुम्हाला, जर इतक्या वर्षापासून ओळख असेल तर? नाही, त्याच्या अगोदर तो कुठं होता ही आयडिया नाही आहे, पण नेमकी त्याने एक जीपचं काहीतरी नाही त्याचा जीपचा काहीतरी प्रोग्राम झाला होता इथं, काहीतरी चोरीची का काहीतरी वावी पोलीस स्टेशनला प्रॉब्लेम झाला त्याचा. आणि तेच ते म्हणायचे का हाँगकाँगला होता नाही इथं जीव आता जीप घेतली, आणि तेव्हापासून त्याला ते हाँगकाँगच म्हणायचे. आणि त्याच्यानंतर काहीतरी एवढ्या 10-1 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याला एक कॅप्टन एक पदवी आली, स्वयंघोषित पदवी झाली का काही, हिची काही आयडिया नाही आपल्या बाबतीत. आणि निश्चितच जर पाहिलं तर कॅप्टन खरात ह्या पदवीचे अद्यापही कॅप्टन कसे झाले हे माहीत नसतानाच आता हाँगकाँग म्हणून देखील तो त्यांच्या वर्गमित्र किंवा या परिसरात प्रसिद्ध होता हे समोर आले. मात्र जे वर्गमित्र आपल्याशी बोलले ते सुद्धा आज म्हणतायत की आमचा तो वर्गमित्र होता, आम्ही 5 वर्ष बरोबरही होतो, मात्र आज त्याला वर्गमित्र म्हणण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते. नितीन ओझा, एबीपी माझा, वावी, सिन्नर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.